नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. श्रावण महिना म्हटला की सणांची रेलचेल आणि चैतन्य. त्यातल्या त्या श्रावण महिन्यात सगळ्यात पहिला सण म्हणजे नागपंचमी. ही नागपंचमी तिथी यंदा शुक्रवारी 9 ऑगस्ट 2024 रोजी साजरी होणार आहे. हिंदू धर्मात प्रत्येक सण उत्सव अगदी उत्साहाने साजरे केले जातात. फक्त त्यात कमी अधिक प्रमाणात प्रांतानुसार बदल असतो. इतर सणवाराप्रमाणेच नागपंचमीला सुद्धा एक पौराणिक आणि आध्यात्मिक महत्त्व लाभलेले आहे. श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले. तो दिवस होता नागपंचमीचा, म्हणून त्या दिवसाला विशेष महत्त्व. तसेच नागपंचमीचे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही वेगळे आहे. नागपंचमीला 8 प्रकारच्या नागांचेही पूजन केले जाते. त्यामुळे शुभ फळाची प्राप्ती तर होतेच, मात्र एखाद्या व्यक्तीला सापाची भीती वाटत असेल, भय असेल, एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत कालसर्पाचा दोष असेल, तर या नागांच्या पूजेने त्यांना विशेष फायदा होतो. श्रावण महिना हा भगवान शंकराचा प्रिय महिना मानतात आणि अंतर्गतच असलेल्या नागपंचमीच्या पूजनाचा मानही मोठा. नागांचा राजा वासुकी तो भगवान शिवांचा परमभक्त असून त्याच्या शिवभक्तीवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्याला आपल्या गळ्यात स्थान दिले. या वासुकी नागाची शिवशंकराच्या प्रती असलेली भक्ती, त्यांचे असलेले योगदान लक्षात घेता त्यांना भगवान शिवाच्या पूजेसोबत पूजन केले जाते. त्या समुद्र मंथनात वासुकी नागाचे मोठे योगदान होते. शेतकऱ्यांचा मित्र म्हणवल्या जाणाऱ्या नागाला नागपंचमीच्या दिवशी शेतकरी वर्गाकडून त्यांचे पूजन मोठ्या स्वरूपात केले जाते, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला हानी पोहोचणार नाही. नागदेवतेकडून कोणत्याही प्रकारचा दोष उत्पन्न होऊ नये म्हणून नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. नागपंचमीच्या पूजेचा विधी, महत्त्व आणि नागपंचमीच्या पूजनाचा मुहूर्त, सोबतच कालसर्पाचा दोष जर तुमच्या पत्रिकेत असेल तर त्यासाठी असलेला उपाय, या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण बघूया. परंतु त्याआधी आपण जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि सोबतच व्हिडिओ आवडत असतील तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. परंतु या संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहावा लागेल, हेही विसरू नका. नागपंचमीचा सण हा श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षात पंचमी तिथीला साजरा केला जातो. यंदा हा सण शुक्रवारी 9 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवशी नागदेवतांचे पूजन केल्याने सर्व समस्यातून मुक्ती मिळते. मग त्या समस्यांमध्ये सापांप्रती असलेले भय असेल, मनातील भीती असेल तर ती निघून जाते. एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत कालसर्प दोष असेल, जो अनेक गोष्टींसाठी कारणीभूत मानला जातो, त्याचाही प्रभाव कमी होण्यास फायदेशीर ठरते असे हे नागांचे पूजन. नागपंचमीचा शुभ मुहूर्त पहाटे 5:47 पासून दुपारी 1 वाजेपर्यंत असणार आहे. या काळात पूजा करणे शुभ मानले जाईल. मात्र या व्यतिरिक्त तुम्ही दिवसभरातही तसे पूजन करू शकतात. नागपंचमी पूजाविधी कशा प्रकारे केला जातो तर त्यासाठी एका पाटावर तांदळाने नागाचे चित्र काढावे अथवा मातीच्या नागांची पूजा करावी. नागाला दूध लाह्यांचा नैवेद्य अर्पण करावा. नागपंचमीच्या दिवशी दुर्वा, आघाडा, गंध, अक्षता, फुले वाहून मनोभावे नागांचे पूजन करावे. ज्यांच्या पत्रिकेत कालसर्पाचा दोष असेल, मग तो कोणत्याही प्रकारचा कालसर्प दोष असू द्या. कालसर्प दोषाचे एकूण 12 प्रकार असतात. त्यातला कोणताही कालसर्प दोष असेल तरी त्याची तीव्रता कमी करण्यासाठी पुढील उपाय अवश्य करा. नमस्तु सर्पेभ्यो ये केच पृथ्वी मनु ये अंतरिक्षे ये दिवी तेभ्यः सर्पेभ्यो नमः. या मंत्राचा जप केल्याने कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होतो. नागपंचमीच्या दिवशी नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठून देवी देवतांचे ध्यान करून रोजचा दिनक्रम करावा. रोजच्या दिनक्रमाला सुरुवात करावी. धूत वस्त्र परिधान करून सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर देवघराजवळ नागदेवतांचे, ज्याला आपण नागनरसोबा म्हणतो, ते चित्र चिटकवून त्याचे पूजन करावे. हे नागनरसोबाचे चित्र श्रावण महिना सुरू झाला की लगेचच चिटकवतात. परंतु अजूनही तुम्ही चिटकवला नसेल तर त्याला नागपंचमीच्या दिवशी चिटकवला तरी चालेल. नागनरसोबाच्या चित्रावरील नरसिंहाची पूजा या नागपंचमीच्या दिवशी करता येते. त्यासोबतच नागाचेही चित्र असते आणि श्रीकृष्ण त्या चित्रात उभे असलेले दिसतात. नागपंचमीच्या दिवशी या फोटोची पूजा केली जाते. त्यासोबतच या चित्रामध्ये जिवतीची देखील पूजा करतात. या जिवतीच्या चित्रासोबत छोट्या छोट्या बाळांचे देखील चित्र आहे. त्यासोबत एक पाळणाही आहे. या जिवतीचे पूजन श्रावण महिन्यातील शुक्रवारी केले जाते. त्यानंतर खाली गुरु आणि बुधाचं चित्र असतं, त्यांचेही पूजन
बुधवारी आणि गुरुवारी केले जाते। अशा प्रकारे श्रावण महिनाभर या चित्राचे पूजन करतात, म्हणून हा कागद चिकटवतात। मात्र या कागदाचे पूजन करताना हळद, कुंकू, फुलं, अक्षता वाहाव्यात। त्यानंतर या चित्राला दुर्वा अर्थातच हरळी आणि आघाड्याच्या पानांची माळ घातली जाते। ही माळ कच्च्या धाग्याने गुंफून त्या चित्राला घालतात। खरे तर या आघाड्याच्या पानांचा आणि दुर्वांचा संबंध आयुर्वेदाशी येतो। आपल्या पूर्वाचार्यांनी काही नियम हे विचारपूर्वक पुढील पिढ्यांना दिलेले आहेत। पावसाळ्याच्या दिवसात नागांचे भय असते आणि म्हणूनच सर्पदंशावर किंवा कुठल्याही विषारी प्राण्याच्या दंशावर गुणकारी असलेल्या आघाडा आणि दुर्वांचा रस याचा फायदा आयुर्वेदाने सांगितलेला आहे। एखाद्या व्यक्तीला जर सर्पदोष झाला असेल तर अशा वेळेस या आघाड्याच्या पानांचा रस त्या व्यक्तीला देतात किंवा ती पानं धुवून चावून खाल्ली तरी चालतात, म्हणून पूर्वाचार्यांनी घालून दिलेला हा नियम असावा। हे पूजन झाल्यानंतर पाटावरही तांदळाच्या साहाय्याने किंवा हळदीच्या साहाय्याने किंवा चंदनाच्या साहाय्याने नागांचे चित्र काढून त्याचेही पूजन करतात। दूध, ज्वारीच्या लाह्या यांचा नैवेद्य दाखवतात। हळद, कुंकू, फुलं, गंध, अक्षता वाहून पूजन करून नैवेद्य दाखवून झाल्यानंतर कुटुंबासाठी आणि कुटुंबातील सदस्यांसाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागून घ्यावा। या दिवशी नैवेद्यासाठी विशेष पदार्थ बनवले जातात। वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनुसार हे पदार्थ बनवले जातात। या दिवशी असे म्हटले जाते की लोखंडाचे भांडी गॅसवर अथवा चुलीवर ठेवू नयेत। त्यात प्रामुख्याने कढई असेल किंवा तवा असेल तो ठेवला जात नाही। तांदळापासून बनवलेले पदार्थ शिजवले जात नाहीत, तर त्याऐवजी पूर्वीच्या काळी कंदमुळं भाजून खाल्ले जाई। मात्र आजच्या या धावपळीच्या जगात वाफवलेले पदार्थ बनवून खाण्याच्या पद्धती बघायला मिळतात। त्यात प्रामुख्याने काही भागात पुरणाचे दिंडे केले जातात आणि काही भागात कानवले केले जातात। कानवल्याचे प्रकारही बरेच समोर येतात। काही भागात गूळ घालून कानवले केले जातात, तर काही भागात फक्त कणकेच्या पिठाचे पातळसर पोळ्या लाटून वाफेवर त्या शेकल्या जातात आणि त्यासोबत गव्हाची खीर केली जाते। या दिवशी चिरणे, कुटणे या गोष्टी वर्ज्य केल्या जातात। या दिवशी महिलांनी, मुलींनी केस धुणे किंवा केस विंचरणे या गोष्टीही निषिद्ध मानतात। या दिवशी वारुळाचे पूजनही केले जाते। ग्रामीण भागात महिला वारुळाला पूजनाला जातात। दूध साखरेचा, दूध लाह्यांचा नैवेद्य वारुळाला देऊन दूध घालून फुलं वाहून हळद, कुंकू, गंध, अक्षता वाहून पूजन केले जाते आणि शेतकरी मित्र असलेल्या नागाप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। पौराणिक कथेनुसार काही युगांपूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती। सत्तेश्वर हा तिचा भाऊ होता। सत्तेश्वराचा मृत्यू हा नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजेच चतुर्थीला झाला। त्यामुळे सत्तेश्वरीने तिचा भाऊ गेल्यामुळे त्या दिवशी उपवास करून भाऊ तिला नागस्वरूपात दिसला आणि तेव्हा तिने तिचे पूजन केले आणि त्याला भाऊ मानला। त्यावेळी नागदेवतेने वचन दिले की जी बहीण भाऊ म्हणून माझी पूजा करेल तिचे मी रक्षण करेल। त्यामुळे या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते। नाग हा परमेश्वराच्या अवताराशी म्हणजे सगुण रूपाशी संबंधित आहे। सागर मंथनासाठी कूर्मावतारातला वासुकी या नागाचे सहाय्य होते, हे आपण आधीच पाहिले। महाराष्ट्रातील काही भागात नागपंचमीचा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। मुली माहेरी येतात, नागपंचमीला झोके खेळले जातात, पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो आणि संध्याकाळी नैवेद्य देऊन उपवासही सोडला जातो। अशा प्रकारे धार्मिक मान्यता असलेला हा नागपंचमी सण वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। त्याचे वेगवेगळे महत्त्वही समोर येते। तर मग तुमच्या भागात कशा प्रकारे हा सण साजरा करतात कमेंट करून नक्की कळवा। मात्र आपल्या लोप पावत चाललेल्या संस्कृतीला जतन करत सर्व धार्मिक मान्यतांना अंगीकारणे हे आपले आद्य कर्तव्य आहे। म्हणूनच या आपल्या सण उत्सवांना समजून घेणे हा त्यामागचा उदात्त हेतू लक्षात घेता तो नवीन पिढ्यांपर्यंत पोहोचणे हा प्रमुख उद्देश। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।